रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा वहिनीने घरात केला तमाशा, चोरल्या राख्या। अंतरपाठच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की गौतमी सायली मिळून दादासाठी खास राख्या बनवतात आणि रक्षाबंधनाची सगळी तयारी करतात, पण त्यानंतर त्यांना त्या राख्या मिळतच नाहीत। नेमकं काय झालंय त्या राख्यांसोबत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। बहिणीचा पाठी राखा आला बहिणीचा पाठी अहो काय त्या राख्यांना सोनं नाडा लागलेलं, प्रमाणिक मोती लागले, हिरे जोडले होते, काय करणार मी त्याचं? 4 रुपयाचं काय सामान आणलं, 2 रुपयाचा गहू लावला, काय करू त्या राख्यांचं? काहीतरी बोलत असेल प्रभात, तेव्हा ती अडवेल। 4 रुपयाचं सामान आणलं, 2 रुपयाचा गहू लावला, काय आहे त्या राख्यांमध्ये? अगं 4 रुपये दादा जाऊ दे, आजच्या दिवशी घरात वाद होते। अगं पण थांब बहिणी, नसतील आमच्या राख्यांना हिरे मोती किंवा सोन्याच्याही नसतील त्या, पण आमच्या भावासाठी केलेला मनापासून केलेला दागिना येतो, त्यामुळे तू घेतली असेल तर प्लीज त्या राख्याचं। अगं बाई तू येऊन काय तुझं माझ्यावर लक्ष काही झाले नाही की आली लगेच माझ्या अंगावर? हो, कारण असले कारण तूच करू शकते। खरं सांग, कुठे राख्या? घ्या, आला बहिणीचा पाठी राखा। त्या राख्या मी घ्यायला काय सोन्याच्या हिऱ्यामध्ये काय माणिक लागले का त्याला? 4 रुपयाचं सामान 2 रुपयाचं फोन लावले की झालं यांच्या राख्या। ती घेऊन मी काय करणार आहे? पण दादा जाऊ दे, सणाच्या दिवशी घरात वाद नको। बहिणी, आमच्या राख्यांना माणिक मोती किंवा सोन्याच्याही नसतील त्या। बहिणी, आमच्या राख्या नसतील माणिक मोती लावलेल्या किंवा सोन्याच्याही नसतील, पण आम्ही त्या आमच्या भावासाठी बनवल्या, मनापासून बनवलेला दागिना आहे, त्यामुळे प्लीज तू घेतला असेल तर दे। घ्या, आता तूच आरोप करायची बाकी होतीस, माझा विश्वासच नाही बाई या घरावर। थांबा, खोटं वाटतं ना तुम्हाला? गेली जुईची शपथच घेते मग विश्वास बसेल तुमचा। इकडे जुई आली, नाही 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 कट। तू नेहमी माझी खोटी शपथ घेतेस। कुणी कुणाची शपथ घ्यायची गरज नाहीये, आजच्या चांगल्या दिवशी वाद नको। सायली चल आपण गौतमी आपण दोघी जाऊया। सेटवर पण रक्षाबंधन झालं, ते कसं झालं आणि नंतर त्यात वहिनीने जो घोळ घातला होता त्याबद्दल काय सांगाल? मजा आली। सेटवर पण आम्ही सीनमध्ये आता रक्षाबंधनचा आम्ही सीन केला, तर खूप छान ओवाळणी वगैरे सगळी झाली, पण त्याच्या आदल्या रात्री आम्ही दादासाठी खूप छान राख्या बनवल्या आहेत। सकाळी उठून बघतो तर त्या राख्या गायब झाल्यात, आता त्या कुठे काय हे गणित उलगडलंच नाहीये। तर मला वाटतं तुम्ही तो एपिसोड बघा, त्यात तुम्हाला कळेल की नक्की या सगळ्या मागे कोण होतं। आणि एक स्पेशल रक्षाबंधन सेलिब्रेट झालं एका वेगळ्या पद्धतीनं, तेही तुम्हाला कळेल। आणि एक ना नवीन ट्रेंड गौतमी आणि सायलीने आणण्याचा प्रयत्न केलाय, तो म्हणजे त्या स्वतः राख्या बनवत आहेत। म्हणजे हा ट्रेंड ऍक्च्युली गौतमीने घरात आणलाय पारकरांच्या, पण मला असं वाटतं हा प्रत्येक बहिणीने जर का तो इनिशियली घेतला तर भावाला ती खरंच म्हणजे मला खूप बरं वाटलं। म्हणजे भले तो सीन मधला भाग होता, पण मला खूप बरं वाटलं ती गोष्ट ऐकून की बहीण स्वतःच्या भावासाठी स्वतः राखी बनवते। आणि मला आधी तसंच करायचे, आणि त्याच्यात घोळ घालणारी जी माझी बायको आहे, आता तो काय घोळ घातलाय ते तुम्हाला सिरियल बघून कळेलच, पण त्याच्यावरती सुद्धा एक छान उपाय गौतमी आणि सायलीने शोधून काढलाय, सो तो सुद्धा तुम्ही अनुभव। सीन बघितला आम्ही, खूपच जोरदार काहीतरी चाललंय घरात, नेमकं काय सांगशील सीन बद्दल? आता श्रावण सुरू झालं आणि श्रावण नंतर खूप सण येतात श्रावणात, तर त्यातच रक्षाबंधन, आणि रक्षाबंधनचं आम्ही शूटिंग सध्या चाललंय, त्यामुळे सगळी माणसं आहेत घरातली आणि मजा येते शूट करताना। काहीतरी वहिनीने पुन्हा एकदा घोळ घातलाय असं दिसत होतं, काय त्याबद्दल काय सांगशील? जर तुम्ही मालिका बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की संध्या घोळच घालते, सो तिचा तो मूळ स्वभाव आहे, त्यामुळे त्यात विशेष असं काही नाही, तिचं काहीतरी चाललेलं आहे। आता बघणं महत्वाचं असणार आहे हे सगळं झाल्यावर सुद्धा पारकर भावंड कसा साजरा करतायत रक्षाबंधन। सिरियल अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।